नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, शुभ दुपार सगळ्यासनी. पोळ्या केल्या बघा वगैरे आजीच्या. बघा भंडारा एकीकडचा पुसून गेलाय आणि एकीकडे राहिला या. असा घाम आलता, असं पुसलं का नाही ती गेलंय निघून. स्वयंपाक करायला गेली ती, स्वयंपाक झाला 2 वाजताच. घरी भेटायला आलती. सांगोल्याच्या पुढं कुठलं गाव आहे काय की बाया, तिथनं आलते. सावेगाव म्हणजे त्यांची नातेवाईकच होते ती सगळेजण, बहिणी बहिणी होत्या दोघीजणी. त्यांचं मामा होतं आणि ही पेढं दिल्या ते बघा त्यांनी. त्यांची मोठी मुलगी पोलीस भरती झाली 19व्या वर्षी, म्हणून त्यांनी बघा ही पेढं दिल्या. तर मसोबाला आलत्या इथं गावात आज अमावस्या असल्यामुळं, आणि ही पेढं देऊन गेल्या ते. आमच्या पुरगी पोलीस झाली, त्याचा पेढं खावा म्हणल्या, सगळ्यांना द्या म्हणल्या. आणि ह्या अनुजा खायला लागले बघा. सगळ्यांना राहू दे बरं का, एक देऊ पैसे मला दिलं. कशी दाताने निंबर दातानं फोडलं बघा बाय. एका हाताने त्याला टाचणी लावली होती निघणा बी, काढलं फाडूनच, टाचणीच काढली बघ. निघलं की आता खायात ना काढून. ठीक आहे, पूर्ण तोंड मोकळं केलं की बाबा. खावा आता. जायचं आहे पुन्हा थोड्या वेळानं जेवायला सवासनीला. ह्यांनी येतात की, ह्यांनी बी हायतं शिंगो बिरो, अण्णा हायतं शिंगो बिरो आजीच्यात का. तू येते ना आजीच्यात पोळी खायला? हां, आता जायचं. मी पोळी खाय गेली नव्हती, करायला गेलती मी, बनवायला गेलती, लाटायला. तोपर्यंत ताईचा फोन आला, ते आले ती म्हणून. मग पुन्हा खाली आली, चहा पाणी ही केलं, थोडा वेळ बसलो, गप्पा मारल्या. भारी वाटलं त्यांना भेटून. आणि ती आता गेली, उशीर होतोय म्हणली. त्या ताईंच्या जरशा ही आहे त्या. एवढं 4 पुरी आहे त्या. मिस्टर नसताना त्यांनी मोठ्या पुरीचं शिक्षण करून तिला पोलीस बनवलं. दुसरी बी पुरगी अकॅडमीला टाकली. 4 मुली आहेत त्या. आणि तिसरी पुरगी 11वी झाली वाटतं, 12वीला आहे काय की. आता 11वी झाली का 11वीला आहे काय की. आणि ती चौथी पुरगी 8वीला आहे. म्हणजे एक बाई पण कष्ट करून किती करू शकते बघा की. फक्त सगळं जरशाच्या जीवावर आहे त्यांचं. खरंच अभिमान वाटला ते वाटलं. डोळ्यात पाणी आलं टचकन. म्हणलं एका बाईनं नवरा नसताना ती पुरगी 4 वर्षाची असताना वडील वारलेत तिचं, आणि ती आता पोलीस झाली, आता ट्रेनिंगला गेली आहे म्हणल्या. आणि मोठी पुरगी पण अकॅडमीला टाकली. म्हणजे किती भारी वाटतंय ना, असं काहीतरी व्हावं असं वाटतं. म्हणजे आपल्या पण लेकरांनी असं काहीतरी करावं. पण तुम्ही सांगते ज्याला आईबाप आहेत, जे आईबाप शिकवते ती लेकरं एवढं शिकत नाही ती बरं का. आणि ज्याला कुठली तरी कमी आहे, बापाचा आधार नाही किंवा आईबापाची गरिबी, कष्ट करते ती. म्हणजे आता हे जे बी आईबाप आता आमच्या लेकरांची कष्ट करते तीच की. पण सगळं आयतं भेटतंय ना, कुठंतरी कमतरता असावं लागते, त्यावेळेस पोरं शिकते ती मोहरं जाऊन. भारी वाटलं मला ताईंना भेटून, त्यांचं सगळं ऐकून करून डोळ्यात पाणी आलं अचानक माझ्या. खरंच लई दिवस वाईट असतात, वाईट दिवस चांगलं कसं येत्याला कळत नाही. तसं त्या ताईंचं पण भरपूर कष्ट आहे त्याच्या पाठीमागं. येते काय, ये जा जारला भर बाटली. आजीला पाणी देते म्हणते. आमच्या चुलत सासूच आहे तिथे मोहर पाणी लावले मकाला, भिजवते त्या. म्हणजे आता घरी लेकरं कोण आहेत बारकी, आणूच आहे. एवढी मोठी आवडते का तुला बा? नाही तेवढी नाही आवडत तुला बाटली. बापूची बाटली आहे, खाय बघ बरं घरात. ताईला विचार बापूची ती पांढरी बाटली कुठे जुनी. ओ गावली का? हां, त्यात भर खंगळ जरा. बर ती ठेव घरात. हां, ठेव त्याच्यात. आणू हाय बघा एकटीच घरी, चालला तिचा खेळ आपला. सकाळी अमोल भाऊजीनं डाळिंब काय दिले ती डाळिंब सगळे फोडून खाल्ले ती. फरशीवर डाग पाडले ते बाहेर. जाऊ दे मरू दे, लक्षच देत नाही म्हणलं आता उद्याच बघा येईल त्याला. आज काही बनत नाही, झाडं खुरपायचे ती या. आज काय बनलंच नाही, हात लागला नाही. ताई होती एकटी घरी, तिनं काय धुणं भांडी केलं. माळवं आणलं होतं सकाळी ह्यांनी. काय शेंगा कशाच्या घेवड्याच्या नीट केल्या त्या. गवारीची काय राहिली अजून. पुन्हा शेंगदाणं फोडायच्या, तर भिमुगाच्या शेंगा फोडायच्या त्या. ही करायचं, दळणं नीट करायचं ती या. लय काम घरी, काय कुठलं करावं तरी.
तिकडून आली 5 मिनटं बसायचं, बसले त्यांच्याबरोबर गप्पा मारत. कंटाळा आला जरा. सकाळी लवकर उठली होती. लवकर उठून 4 हेलपाटा घालायला लावलं इथनं तळ्यापासून इथं. त्याच्यामुळं आळस चढल्यासारखं झालंय. आणि रात्री किती जरी लवकर झोपायचं म्हटलं तर 10 10:30 सहजच वाजते ते. सगळं जेवण बिवण जरी झालं लवकर तरी काय होतंय, झोपच लागत नाही लवकर. मोबाईल घेऊन जर बसलं तर कुठली मालिका आहे आणि कुठली हां टोपान निघाला. तुला कधी निघतंय टोपान? पाणी चालूच ठेवलं का तो जारला? बाळा ही बाटली लई घाण आहे, ही नको दुसरी देते मी. चल वास येतो लय दिवस बंद ठेवली. येतोय ना? कशी वास घेते, कशी किती वास तू ग? चल कसं करते. काल रविवारी कालच्या म्हणलं केस कापूया ह्यांना बनलंच नाही. नेमकं कुठलं नाही कुठलं काय काम काढतात यात. बनलंच नाही केस कापायला. कुठं रानात काहीतरी आहेच, कुठं पाणी लावलं या, कुठं हे केलं या. देते थांब. जाते मीच घेऊन का तू जाते? तू भेट नाही का आजीला? आजीने पुन्हा मुका मागितला देणार का आजीला? मुका देणार नाही मग पाणी घेऊन गेले आजी काय तुला सोडते काय? पेढा कुठं राहिलाय तुझा? कुठं ठेवलाय तू पेढा? जा कुत्र खाली जा, नीट ठेव जा घरात किचन कट्या. कोण वाजवत आहे हरण? भीती वाटते. लय करामत आहे आणते आमचं. शाळेला जात होतं, शाळेला जाता जाता ठेवलं या. काय करायचं, एक पोरग आमच्या बापू एवढंच आहे. शाळेत कुठे घसरगुंडीने खेळत होतो, कुठल्या पोरीनं धक्का दिला, असं खाली आलं घसरत आणि हात मोडलाय बघा. आमच्या पडायला वस्तीचंच पोरग आहे. काय करायचं, लेकरं बारकी काय समजत नाही, कळूपणा नसतोय. खेळायच्या नादात कुठं काय करतेली ध्यान राहत नाही. म्हणून आम्ही आणून जात होती, आणूला जायची बंदच केलं. काय करताय ह्याला? ह्याचा तर स्वभाव लय कडकडे आहे आणि लय खेळायला लागतं या ह्याला. जायचं नको बाहेर. घसरगुंडून एक पोरग बारकं पडलं, त्याचा हात मोडला या. तुझ्या हाडूकच मोडला असं. कुठं म्हणजे ते पडायला वस्तीचं? ती शिद्धी माहिती आहे आपलं? शिद्धी तिचा भाऊ, त्याचा हात मोडलाय. बापू एवढा आहे आपल्याकडे. बापूला बी म्हणलंय सावकाश जायचं, अभ्यास करायचा, लय खेळाय बी नका आपल्या घरी येऊन खेळायचं. कोण पोरं नसतेली तरच खेळाय जायचं. नंबर लय लागलं खेळाय का त्याला वाटतंय म्या बसावा घसरगुंडी, त्याला वाटतंय म्या बसावा. पण दिलं एका पोरीनं ढकलून नव्हतं का ती मोडलं. ढकलून दिलं का पडलं तेच ते. आता काही म्हणते ती ना कुठल्या आणि लेकरात लेकरं खेळत खेळत खेळणारच. आपल्या तर बहिणी भावंड असली तर काय ढकलायची नाही ती का? झोका बी आहे का शाळेत? झोका हाय, घसरगुंडी आहे काय? होय. दीदीची शाळा मोठा आहे, हायस्कूल आहे ती. हायस्कूलमध्ये असतं का? बारक्या पोरासनी असतंय, जिल्हा परिषदच्या आहे. आणि तिथं त्याच ग्राउंडच्या इकडच्या साईडला अंगणवाडी आहे, म्हणजे बारक्या पोरांसाठी हे आहे तिथं खेळायला. पण मोठ्या पोरी बी आता तिथंच एकाच ग्राउंडवर आहे ना, पहिली ते 4थीचं अंगणवाडीचं ग्राउंड. दीदी सर हाणते तुम्ही? होय. मग अभ्यास नाही केल्यावर काय पाया पडतेलं काय दीदी सर? होय, मग हाणणारच की. आम्ही सांगितलं सरासनी, जर पोरं अभ्यास करना ती आगावपणा केला तर चांगलं हाणा म्हणले, काठीनं हाणा म्हणले आम्ही सरासनी. आम्ही फोन करून सांगितलं यार, तुम्ही आला काय म्हणते. लय पोरगी चॅप्टर आहे, लय बोलती बडा बडा. होय, आम्ही तुझ्या आधी शाळेत जाऊन आलोय, माहित आहे का तुला? तर हा का अनु अशा गप्पा मारती या. अनु लय म्हणजे लय आगाव, एक शब्द खाली पडू देत नाही. लगी आपण काय बोललं का त्याला डबल प्रश्न आहेच. प्रश्नामागं प्रश्न विचारते. कुणाकुणाची पोरं अशी बुलकी आहे ती सांगा. आमच्या सगळ्या 4-5 पोरातली ना आमची ही पोरगी लय बुलकी आहे या. तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.